नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लर्न विथ फन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे। आज आपण तुमच्या नागरिक शास्त्रातील प्रकरण दुसरे आपले संविधान या प्रकरणातील सर्व प्रश्नांची उत्तरे आणि प्रोजेक्ट्स अतिशय सोप्या पद्धतीने समजून घेणार आहोत। असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लर्न विथ फन या आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका। चला तर मग समजून घेऊया आपले संविधान या प्रकरणातील सर्व प्रश्नांची उत्तरे। चला तर मग आपल्या स्वाध्यायातील पहिल्या प्रश्नाकडे वळूया। प्रश्न पहिला आहे, सांगा पाहू। यातील पहिली रिकामी जागा आहे, कायदे तयार करणारे मंडळ टिंब-टिंब। संविधानानुसार देशासाठी कायदे तयार करण्याचे महत्त्वाचे काम कायदे मंडळ करते, म्हणून याचे अचूक उत्तर आहे कायदे मंडळ। यातील दुसरी रिकामी जागा आहे, संविधान सभेचे कायमस्वरूपी अध्यक्ष टिंब-टिंब। याचे योग्य उत्तर आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद। विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा आपले संविधान तयार करण्यासाठी सभा भरली तेव्हा त्या सभेचे कायमस्वरूपी अध्यक्ष म्हणून डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची निवड झाली होती। यातील तिसरी रिकामी जागा आहे, भारतीय संविधानाचे शिल्पकार टिंब-टिंब। याचे उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। संविधानाचा मसुदा अत्यंत अभ्यासपूर्णरित्या तयार करण्यात त्यांचे योगदान खूप मोठे होते, म्हणूनच त्यांना आपण भारतीय संविधानाचे शिल्पकार असे सन्मानाने म्हणतो। आता आपण दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊया। प्रश्न दुसरा, पुढील तक्ता पूर्ण करा। येथे आपल्याला एक तक्ता दिला आहे। एका बाजूला समिती प्रमुख म्हणजे समितीच्या अध्यक्षांचे नाव दिले आहे आणि दुसऱ्या बाजूला समितीचे नाव आहे। विद्यार्थी मित्रांनो, हाच तक्ता तुम्हाला तुमच्या नागरिक शास्त्राच्या पाठ्यपुस्तकात पान क्रमांक 97 वर अगदी सुरुवातीला पाहायला मिळेल। तिथूनही तुम्ही याची उजळणी करू शकता। पहिली रिकामी जागा पाहू। इथे समितीचे नाव दिले आहे घटना सभा नियम समिती, जिला आपण सुकाणू समिती असंही म्हणतो। मग या समितीचे प्रमुख कोण होते? याचे उत्तर आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद। त्यानंतर दुसऱ्या ओळीत समिती प्रमुखाचे नाव दिले आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। सांगा पाहू, ते कोणत्या समितीचे प्रमुख होते? अगदी बरोबर, मसुदा समिती। तिथे मसुदा समिती असे लिहा। पुढचे नाव आहे पंडित जवाहरलाल नेहरू। हे कोणत्या समितीचे प्रमुख होते? संघराज्य समिती। आणि शेवटचे नाव आहे सरदार वल्लभभाई पटेल। यांच्या समितीचे नाव होते मूलभूत हक्क व अल्पसंख्याक समिती। विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंतचा स्वाध्याय तुम्हाला समजला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून नक्की पाठिंबा द्या, त्यामुळे असेच शैक्षणिक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। आता पुढचा प्रश्न समजून घेऊया। प्रश्न तिसरा आहे, संकल्पना स्पष्ट करा। यामध्ये आपल्याला दिलेल्या शब्दांचा किंवा संकल्पनांचा अर्थ काय होतो हे स्पष्ट करायचे आहे। पहिली संकल्पना आहे संविधान। याचे उत्तर आपण असे लिहू शकतो, देशाच्या राज्यकारभारासाठी तयार करण्यात आलेले मूलभूत कायदे, नियम व तरतुदी यांचं एकत्रितपणे संविधान असे म्हणतात। थोडक्यात सांगायचे तर आपला देश कसा चालवायचा यासाठी जे महत्त्वाचे नियम आणि कायदे एकत्र करून एक पुस्तक तयार केले आहे त्याला आपण संविधान म्हणतो। इथे तुम्हाला एका पुस्तकाचे चित्रही दिसत असेल, ज्यावर भारत का संविधान असे लिहिले आहे। हेच ते आपले देशाचे सर्वोच्च कायद्याचे पुस्तक आहे। दुसरी संकल्पना आहे मसुदा समिती। याचे उत्तर आपण 3 सोप्या मुद्द्यांमध्ये लिहिणार आहोत, जेणेकरून ते तुम्हाला समजायला आणि लक्षात ठेवायला सोपे जाईल। मुद्दा पहिला, मसुदा समिती ही भारतीय संविधानाची निर्मिती करणारी महत्त्वाची समिती होती। मुद्दा दुसरा, जिची स्थापना 29 ऑगस्ट 1947 रोजी झाली। मुद्दा तिसरा, तिने विविध समित्यांच्या अहवालांचे पुनरावलोकन करून संविधानाचा अंतिम मसुदा तयार केला। म्हणजे इतर सगळ्या समित्यांनी जे विचार मांडले त्यांचा नीट अभ्यास करून संविधानाचा कच्चा आराखडा या मसुदा समितीने तयार केला। आता वळूया चौथ्या प्रश्नाकडे। प्रश्न चौथा, प्रत्येक देशाला संविधानाची गरज का असते याबाबत तुमचे मत लिहा। जसे खेळताना काही नियम लागतात, तसे एवढा मोठा देश चालवायलाही नियम लागतात। याचे उत्तर आपण पुढील 5 मुद्द्यानुसार लिहूया। 1. देशाचा कारभार सुरळीत व न्याय्य चालण्यासाठी संविधान आवश्यक असते। 2. संविधान
सरकारच्या सत्तेवर नियंत्रण ठेवते. म्हणजे सरकारला मनमानी कारभार करता येत नाही. 3. नागरिकांच्या मूलभूत अधिकारांचे व स्वातंत्र्याचे रक्षण करते. आपल्याला जे स्वातंत्र्य मिळाले आहे ते संविधानामुळेच टिकून आहे. 4. अल्पसंख्याकांवर अन्याय होऊ देत नाही. 5. कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ व न्यायमंडळ यांच्यात सत्तेचे वाटप करते, जेणेकरून देशाचा कारभार व्यवस्थित चालेल. हे 5ही मुद्दे तुम्ही तुमच्या वहीत एकाखाली एक क्रमाने छान लिहून घ्या. पुढचा प्रश्न विचार करायला लावणार आहे. प्रश्न 5वा. तुम्ही काय कराल? प्रश्न असा आहे, साधारणपणे मुलांनी करायची कामे व मुलींनी करायची कामे यात भेद केला जातो. संविधानातील समता हे मूल्य समजावून सांगण्यासाठी तुम्ही काय कराल? तुमची कृती लिहा. विद्यार्थी मित्रांनो, इथे एक अतिशय सुंदर चित्र दिले आहे. नीट पहा बरं. एक मुलगा हातात झाडू घेऊन घर स्वच्छ करत आहे आणि एक मुलगी बेसिनमध्ये भांडी घासत आहे. हे चित्र आपल्याला काय सांगते? काम हे फक्त काम असते, ते मुलांचे किंवा मुलींचे नसते. सगळे मिळून घरातील सगळी कामे करू शकतात. यावर आपण आपली कृती अशी लिहूया. 1. केवळ उपदेश न करता मी स्वतः घरातील सर्व कामे आनंदाने करून आणि सर्वांना समानतेची वागणूक देऊन कृतीतून समता हे मूल्य आचरणात आणेन. म्हणजे नुसतं दुसऱ्यांना सांगण्यापेक्षा मी स्वतः तसं वागून दाखवेन. 2. समानतेचे महत्त्व सर्वांना समजावून सांगेन. संविधानाने स्त्री आणि पुरुष सर्वांना समान हक्क दिले आहेत. त्यामुळे कामात मुलगा मुलगी असा भेद करणे कसे चुकीचे आहे हे मी इतरांना समजावून सांगेन. आता पाठाच्या शेवटी काही उपक्रम दिले आहेत, तेही आपण समजून घेऊया. पहिला उपक्रम आहे, वर्गप्रमुख मॉनिटर निवडण्यासाठी प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रिया राबवा. तुम्ही वर्गात तुमचा मॉनिटर कसा निवडता? संविधानाने आपल्याला जी लोकशाही दिली आहे त्याच पद्धतीने आपण हा उपक्रम वर्गात राबवू शकतो. हा एक प्रात्यक्षिक उपक्रम आहे. लोकशाहीतील निवडणूक प्रक्रिया समजून घेण्यासाठी वर्गात खालीलप्रमाणे कृती करता येईल. 1. उमेदवारी अर्ज. वर्गप्रमुख होण्यास इच्छुक असलेल्या 4 ते 5 विद्यार्थ्यांनी आपली नावे निवडणूक अधिकारी म्हणून आपल्या वर्ग शिक्षकांकडे द्यावीत. 2. प्रचार भाषण. उमेदवारांना वर्गात आपली भूमिका मांडण्यासाठी 2 ते 3 मिनिटांचा वेळ दिला जावा. उदाहरणार्थ, मी वर्गप्रमुख का व्हावे, मी वर्गात शिस्त कशी ठेवेन आणि सर्वांना कशी मदत करेन हे त्यांनी सांगावे. 3. गुप्त मतदान. कागदाच्या समान आकाराच्या छोट्या चिठ्ठ्या मतपत्रिका तयार कराव्यात. प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या पसंतीच्या उमेदवाराचे नाव एका चिठ्ठीवर लिहून तिची घडी घालावी व ती एका रिकाम्या खोक्यात मतपेटीत टाकावी. 4. मतमोजणी व निकाल. शिक्षकांच्या उपस्थितीत मतपेटी उघडून फळ्यावर मतांची नोंद करावी. ज्या उमेदवाराला सर्वाधिक मते मिळतील त्याला वर्गाचा वर्गप्रमुख म्हणून घोषित करावे. हा उपक्रम वर्गात करायला तुम्हाला नक्कीच खूप मज्जा येईल. दुसरा उपक्रम आहे, वहीमध्ये मूलभूत हक्क व त्याच्याशी निगडीत तुमचे कर्तव्य यांचा तक्ता तयार करा. आपल्याला संविधानाने अनेक हक्क दिले आहेत, पण त्याचबरोबर नागरिक म्हणून आपली काही कर्तव्यही आहेत. हा तक्ता पहा. हा हक्क आणि कर्तव्यांचा तक्ता खूप महत्वाचा आहे. तो तुम्ही तुमच्या वहीत सुंदरपणे आखून लिहून काढा. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण भारतीय संविधान या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय आणि त्यातील उपक्रम अतिशय सोप्या पद्धतीने समजून घेतले आहेत. चला तर भेटूया पुढच्या स्वाध्यायामध्ये. तोपर्यंत बाय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक या बटनावर क्लिक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीला हा व्हिडिओ शेअर करा. कॉमेंट बॉक्समध्ये तुमचे नाव व गावाचे नाव कॉमेंट करा.